शीतल म्हात्रे यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। बंदने डोम थिएटरमध्ये होतोय, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, पर्वणी या शिवसैनिकांना काय सांगा? नक्कीच हा 58वा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाला संपूर्ण महाराष्ट्रातून वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर चालणारा जो कट्टर शिवसैनिक आहे तो इथे जमा होणार आहे। म्हणजे अगदी नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर या सर्व ठिकाणाहून शिवसेनेचे पदाधिकारी ऑलरेडी निघालेले आहेत आणि एक जल्लोषाचं वातावरण असणार आहे। कारण लोकसभेच्या जवळजवळ 7 सीट्स या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आम्ही बरोबर किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकलेले आहेत आणि परत आता लवकरच विधानसभा येणार आहे। त्याच्यामुळे विधान भवनावर परत एकदा शिवसेनेचा भगवा आम्हाला फडकवायचा आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना परत एकदा मुख्यमंत्री करायचे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन असणार आहे। अनेक विविध मोठ्या नेत्यांचं मार्गदर्शन असणार आहे। काही तुम्ही बघतातच आहात की करमणुकीचे कार्यक्रम असणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं शिंदे साहेब यांचं सुद्धा मार्गदर्शन असणार आहे। पुढे कसं निवडणुकीला सामोरं जायचं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडून काय राहिलेलं आहे आणि विरोधकांना उत्तर सुद्धा असणार आहे। त्याच्यामुळे एक पर्वणी असणार आहे आमच्यासाठी आणि वी आर वेटिंग फॉर दॅट की कधी हा कार्यक्रम सुरू होतो। हा कार्यक्रम तर आहेच, पण दुसरीकडे षण्मुखानंदला सुद्धा कार्यक्रम आहे। या सगळ्या गोष्टीकडे कसं काय पाहता? षण्मुखानंदला कुणाचा कार्यक्रम आहे आम्हाला माहिती नाहीये, कारण त्या पक्षाचं नाव मला वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आहे। शिवसेना नक्कीच नाहीये, धनुष्यबाण नाहीये त्यांच्याकडे, मशाल सारखं काहीतरी चिन्ह घेऊन फिरतायत आणि त्यांनी स्वतः निवडणूक आयोगाला जे पत्र दिलेले त्यामध्ये त्यांचा फाउंडेशन डे हा 10 ऑक्टोबर आहे। त्याच्यामुळे आज ते काय साजरा करतात हे आम्हाला कल्पना नाहीये, पण खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन मात्र वरळी इथे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होतोय। सगळी जय्यत तयारी जी आता सुरू झालेली आहे, थोड्याच वेळात म्हणजे अगदी 2-3 तासाच्या अंतरात खरा तर कार्यक्रम सुरू होण्याकडे सगळे नेते मंडळी जे आहेत ते डोम थिएटरला येणार आहेत। आता रंगीत तालीमची कार्यक्रमाची ती आता डोम थिएटरमध्ये सुरू आहे। त्यांच्यासोबत शरद सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।